नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण कर्नाटक पद्धतीने आंबाड्यांची मेणशाय तयार करूया. या पदार्थाला चट्टू असेही म्हणतात. 10 आंबाडे घेतले आहेत. हे स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता याप्रमाणे या आंबाड्यांना चिरा देऊया. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा. हे बघा, याप्रमाणे मी सगळ्या आंबाड्यांना चिरा देते. या पातेल्यामध्ये हे आंबाडे घालते. आता यामध्ये अर्धा ते पाऊण तांब्या गरम पाणी घालते. याऐवजी तुम्ही थंड पाणीसुद्धा घालू शकता. चवीप्रमाणे थोडेसे मीठ घालते. चवीप्रमाणे थोडा गूळ घालूया. आता हे आंबाडे शिजण्यासाठी ठेवूया. आंबाडे शिजेपर्यंत आपण वाटण तयार करूया. वाटणाचे साहित्य: 4 सुक्या मिरच्या, 2 मोठे चमचे धने, 2 चमचे उडीद डाळ, 2 चमचे पांढरे तीळ, 1 मोठा चमचा जिरे आणि थोडासा हिंग घेतला आहे. 2 वाट्या ओले खोबरे खवून घेतले आहे. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून अगदी बारीक वाटूया. हे बघा, आता आपले वाटण तयार आहे. हे बघा, आता हे आंबाडे चांगले शिजले आहेत. यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालूया. आवश्यकतेप्रमाणे यामध्ये थोडे पाणी घालूया. ही एक प्रकारची आमटी आहे. ही थोडीशी दाटसर अशी तयार केली जाते. यामध्ये 2 मोठे चमचे तिखट घालते. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा हळद घातली आहे. यामुळे या आमटीला चांगला रंग येईल. आता 5 मिनिटे ही आमटी उकळूया. हे बघा, या आमटीला आता चांगली उकळी येत आहे. ही आमटी आंबट गोड तिखट मिठट अशी तयार केली जाते. मी फोडणी तयार करून घेतली आहे. फोडणीचे साहित्य: थोडेसे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 1 सुकी मिरची आणि थोडीशी कडुलिंबाची पाने यामध्ये घातली आहेत. आता आंबाड्यांची मेणशाय तयार आहे. ही तुम्ही भातासोबत सर्व करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.